नमस्कार मित्रांनो. कधी कधी नशीब एका क्षणात माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं, पण तो क्षण त्याला इतिहासही घडवायला शिकवतो. आजची कथा आहे अशाच एका मुलीची. शेवटपर्यंत नक्की बघा, ऐका आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. सरकारी दवाखान्यात प्रसूती कक्षाबाहेर सगळे तणावात उभे होते. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नर्स हसत बाहेर आली. अभिनंदन, लक्ष्मी आली आहे. पण त्या घरात आनंदाऐवजी शांतता पसरली. बाळाचे आजोबा संतापाने म्हणाले, पुन्हा मुलगी? या घराचं नशीबच काळं आहे. वडिलांनीही रागाने तोंड फिरवलं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने नवजात बाळाला मिठीत घेतलं आणि मनात म्हणाली, बाळा, सगळे तुला नाकारतील, पण तुझी आई तुझ्यासोबत कायम उभी राहील. त्या निरागस मुलीचं नाव ठेवलं गेलं आर्या. आर्या जसजशी मोठी होत गेली तसं तिच्यावर अन्याय वाढत गेला. भाऊ चांगल्या शाळेत जाऊ लागला, पण आर्याला जुन्या पुस्तकावर शिकावं लागलं. घरातील सर्व कामं तिच्याकडून करून घेतली जात. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक स्वप्न होतं. एक दिवस मी मोठी होणार आणि आईचा सगळा अपमान मिटवणार. पण नशिबाने अजून मोठा धक्का राखून ठेवला होता. एका दिवशी वडिलांनी रागाच्या भरात आर्या आणि तिच्या आईला घराबाहेर काढलं. त्या क्षणी मुसळधार पाऊस पडत होता. आईचा हात घट्ट धरून आर्या रडत रडत घरापासून दूर निघाली. पण त्याच रात्री एक अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली, जिने सगळंच बदलून टाकलं. आई आणि आर्या पावसात भिजत रस्त्याने चालत होत्या. रात्रीचे 3 वाजले होते. पोटात अन्न नव्हतं, अंगात शक्ती नव्हती आणि डोळ्यात फक्त अश्रू होते. आर्या आईचा हात घट्ट धरून म्हणाली, आई, आपण कुठे जाणार? आईने अश्रू लपवत उत्तर दिलं, देव जिथे नेईल तिथे. तेवढ्या समोरून एक जुनी जीप आली. जीप थांबली. त्यातून 60 वर्षाचे एक गृहस्थ उतरले. ते म्हणाले, इतक्या रात्री तुम्ही दोघी इथे काय करत आहात? आईने घडलेला सगळा प्रकार सांगितला. क्षणभर शांत राहून ते म्हणाले, माझं नाव दत्तात्रय पाटील आहे. माझी पत्नी गेल्या वर्षी गेली. माझी मुलगीही आता या जगात नाही. तुम्हाला हरकत नसेल तर माझ्या घरी या. निदान आजची रात्र तरी सुरक्षित जाईल. आईने सुरुवातीला नकार दिला, पण आर्याकडे पाहून ती तयार झाली. त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. दत्तात्रय काकांनी आर्याला पुन्हा शाळेत दाखल केलं. त्यांनी तिला एकच गोष्ट सांगितली, लोक काय म्हणतात यापेक्षा तू काय बनतेस हे महत्त्वाचं आहे. आर्या दिवसा शाळा आणि रात्री अभ्यास करू लागली. ती प्रत्येक परीक्षेत पहिली येऊ लागली. पण तिच्या मनात एक जखम कायम होती. ज्या वडिलांनी मला मुलगी म्हणून नाकारलं, त्यांना एक दिवस माझा अभिमान वाटला पाहिजे. दरम्यान तिच्या वडिलांचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. कर्ज वाढत होतं. घरात सतत भांडणं सुरू होती. त्यांना अजूनही कल्पना नव्हती की त्यांनी घराबाहेर काढलेली ती छोटी मुलगी एक दिवस त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार ठरणार होती. बारावीच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात एकच नाव गाजत होतं, आर्या देशमुख. जिल्ह्यात प्रथम. हा निकाल टीव्हीवर पाहून तिचे वडील जागच्या जागी तबकले. त्यांनी फोटो पाहिला आणि त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला. ही तर माझीच मुलगी आहे. टीव्हीवर आर्याचा फोटो दिसताच तिचे वडील अवाक झाले. ही माझीच मुलगी आहे.
त्यांच्या डोळ्यासमोर एकामागून एक जुने प्रसंग उभे राहिले. त्या पावसाळी रात्रीचा दिवस, घराबाहेर काढताना आर्याचे रडणारे डोळे आणि तिच्या आईचा आक्रोश. पहिल्यांदाच त्याच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आर्याला भेटायचं ठरवलं. शाळेत तिचा सत्कार सुरू होता. संपूर्ण सभागृह टाळ्याच्या गजराने दुमदुमलं होतं. मुख्याध्यापक म्हणाले, आर्या ही फक्त हुशार विद्यार्थिनी नाही, तर संघर्षावर मात करून यश मिळवणारी प्रेरणा आहे. तेवढ्यात मागच्या रांगेत उभे असलेले तिचे वडील शांतपणे तिच्याकडे पाहत होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी थरथरत्या आवाजात हाक मारली, आर्या. आर्याने मागे वळून पाहिलं. क्षणभर दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. वडिलांनी हात जोडले. बाळा, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती शांतपणे म्हणाली, बाबा, जखमा भरतात पण त्याचे व्रण कायम राहतात. मी तुम्हाला द्वेष करत नाही, पण मी माझा मार्ग स्वतः निवडला आहे. हे ऐकून तिचे वडील रडू लागले. त्या दिवशी आर्याने मनाशी एक मोठा निर्णय घेतला. मी अधिकारी बनणार आणि अशा प्रत्येक मुलीसाठी उभी राहणार जिने अन्याय सहन केला आहे. तिने दिवस रात्र अभ्यास सुरू केला. अनेक वेळा अपयश झालं. आर्थिक अडचणी आल्या, पण दत्तात्रय काका आणि तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. UPSCचा अंतिम निकाल लागला. आर्याने थरथरत्या हाताने वेबसाईट उघडली. तिचा रोल नंबर दिसला. ती आनंदाने ओरडली, आई, आई, माझी निवड झाली. पण त्या क्षणी एक फोन आला. फोनवरील बातमी ऐकताच आर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा झाला. आर्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने फोन उचलला. हॅलो, आर्या मॅडम बोलताय का? हो, मीच बोलते. समोरून घाईघाईचा आवाज आला. तुमचे दत्तात्रय काका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणलं आहे. आर्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. ती आणि तिची आई तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या. दत्तात्रय काका ICUमध्ये होते. डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. आर्या रडत त्यांच्या जवळ बसली. थोड्या वेळाने दत्तात्रय काकांनी डोळे उघडले. त्यांनी हळूच आर्याचा हात हातात घेतला. बाळा, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. मी तुला मुलगी म्हणून नाही, माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार म्हणून पाहिलं. आर्या रडत म्हणाली, काका, तुम्ही बरे व्हाल. अजून खूप दिवस माझ्यासोबत राहायचं आहे. दत्तात्रय काका हसले. एक वचन दे. काय काका? ज्या मुलीवर अन्याय होतो त्यांच्या पाठीशी कायम उभे राहा. आर्याने त्यांच्या हातावर हात ठेवून वचन दिलं. काही क्षणांनी मॉनिटरवरची रेषा सरळ झाली. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, आम्हाला खेद आहे. रुग्णालयात एकच शांतता पसरली. आर्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, आज मी माझे दुसरे बाबा गमावले, पण त्यांचं स्वप्न मी कधीच मरू देणार नाही. 2 वर्षांनी आर्या आता जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हणून एका जिल्ह्यात रुजू झाली होती. पहिल्याच दिवशी तिच्या टेबलावर एक फाईल आली. त्या फाईलवर लिहिलं होतं, गाव सोनवाडी. शेतजमिनीच्या वादामुळे अनेक कुटुंबे बेघर होण्याच्या मार्गावर. आर्याने गावाचं नाव वाचलं आणि ती क्षणभर स्तब्ध झाली. तेच गाव होतं जिथून तिला आणि तिच्या आईला एकेकाळी घराबाहेर काढलं गेलं होतं.
तिने निर्णय घेतला, मी स्वतः त्या गावात जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकाऱ्याचा ताफा सोनवाडी गावात पोचला. गावभर एकच गडबड उडाली. कलेक्टर मॅडम आल्या. गावातील सरपंच, अधिकारी आणि ग्रामस्थ रांगेत उभे राहून त्यांचे स्वागत करू लागले. पांढऱ्या गाडीतून आर्या खाली उतरली. साधी कॉटनची साडी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात शांतता. गावात पाऊल टाकताच तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. याच रस्त्यावरून ती एकेकाळी आईचा हात धरून रडत निघाली होती. आज त्याच रस्त्यावर लोक तिचं स्वागत करत होते. तेवढ्यात गर्दीत तिचे वडील दिसले. वय झालेलं, चेहऱ्यावर काळजीच्या रेषा, डोळ्यात पश्चाताप. त्यांनी आर्याला पाहिलं आणि खाली मान घातली. गावसभेत आर्याने सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकलं. तिला कळलं की काही प्रभावशाली लोक गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत होते. आर्या ठाम आवाजात म्हणाली, या जिल्ह्यात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. कायद्यापुढे प्रत्येकजण समान आहे. तिने तात्काळ चौकशीचे आदेश दिले. काही दिवसातच सत्य समोर आलं. जमिनीची कागदपत्र बनावट होती. दोषीवर कारवाई झाली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. संपूर्ण गाव आर्याचं कौतुक करू लागलं. त्या संध्याकाळी आर्याचे वडील तिच्या भेटीस आले. त्यांच्या हातात एक छोटीशी जुनी पेटी होती. ते म्हणाले, आर्या, ही पेटी तुझ्या आईची आहे. ती घर सोडताना घाईत इथेच राहिली होती. इतकी वर्ष मी ती जपून ठेवली, पण आज ती तिच्या खऱ्या मालकाकडे परत द्यायची आहे. आर्याने पेटी उघडली. आत एक जुना फोटो, आईचं मंगळसूत्राची डब्बी आणि एक दुमडलेलं पत्र होतं. त्या पत्रावर लिहिलं होतं, हे पत्र फक्त माझी मुलगी आर्यानेच वाचावं. आर्याचे हात थरथरू लागले. तिने हळूहळू ते पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्याचे हात थरथरत होते. तिने हळूहळू पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिय आर्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू आयुष्यात खूप मोठी झाली आहेस. मला तुझा अभिमान आहे. आर्या पत्र वाचत राहिली. बाळा, एक सत्य मी तुझ्यापासून लपवलं. तुझे बाबा वाईट माणूस नव्हते. ते परिस्थितीसमोर हरले. घरातील मोठ्याच्या दबावाखाली त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. पण त्या दिवसानंतर ते प्रत्येक रात्री रडायचे. त्यांनी अनेकदा आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही गाव सोडून खूप दूर निघून गेलो होतो. आर्याच्या डोळ्यासमोर बाबांचा पश्चाताप उभा राहिला. पुढे लिहिलं होतं, माझी एकच इच्छा आहे, जर कधी तुझे बाबा तुझ्यासमोर हात जोडून उभे राहिले तर त्यांना माफ कर, कारण द्वेष मनाला जखडून ठेवतो, पण क्षमा माणसाला मुक्त करते. पत्र वाचून आर्या काही क्षण शांत बसली. ती बाहेर आली. तिचे वडील अजूनही अंगणात उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आर्या हळूहळू त्यांच्या जवळ गेली. क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत. मग आर्याने पुढे होऊन त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. ती म्हणाली, बाबा, आईची शेवटची इच्छा होती की मी तुम्हाला माफ करावं. हे ऐकताच तिचे वडील जोरात रडू लागले. ते म्हणाले, मला दुसरी संधी देशील का? आर्याने शांतपणे उत्तर दिलं, भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य आपण नक्की बदलू शकतो. वडील आणि मुलगी अनेक वर्षांनी एकमेकांना मिठी मारून रडू लागले. गावातील अनेक लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याच वेळी एक सरकारी कर्मचारी धावत आला. मॅडम, तातडीची बातमी आहे. काय झालं? डोंगरावरच्या भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं आहे.
अनेक कुटुंब अडकली आहेत. आर्या क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, सर्व बचाव पथकांना ताबडतोब रवाना करा. मी स्वतः घटनास्थळी येते. गाडी वेगाने निघाली, पण वाटेत एक मोठा आवाज आला. धाड धाड. आर्याच्या गाडीसमोर अचानक एक प्रचंड झाड कोसळलं. प्रचंड झाड आर्याच्या गाडीसमोर कोसळलं. ड्रायव्हरने कसाबसा ब्रेक दाबला. क्षणभर सगळे घाबरले. पण आर्या गाडीतून खाली उतरली आणि म्हणाली, वेळ खूप कमी आहे. लोकांचे जीव धोक्यात आहेत. आपण थांबू शकत नाही. तिने पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांना एकत्र केलं. जोरदार पाऊस सुरू होता. डोंगराच्या पायथ्याशी पोचल्यावर भयानक दृश्य दिसलं. काही घरं मातीखाली काढली गेली होती. लहान मुलांचे रडण्याचे आवाज येत होते. आर्या स्वतः बचाव पथकासोबत माती उपसू लागली. एका ढिगाऱ्याखालून एका 5 वर्षाच्या मुलीचा आवाज आला, आई आई मला वाचवा. आर्याने क्षणाचाही विचार न करता त्या दिशेने धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. संपूर्ण गाव टाळ्या वाजवू लागलं. पण तेवढ्यात दुसरा डोंगराचा भाग घसरू लागला. एका वृद्ध महिलेला धोका होता. आर्या तिच्याकडे धावत गेली. तिने त्या आजींना सुरक्षित जागी ढकललं आणि त्याच क्षणी मातीचा मोठा ढिगारा तिच्या पायावर कोसळला. सर्वजण ओरडू लागले, मॅडम मॅडम. पोलिसांनी जवानांनी तिला बाहेर काढलं. तिच्या पायाला दुखापत झाली होती, पण ती म्हणाली, माझ्यापेक्षा आधी गावकऱ्यांना सुरक्षित ठेवा. त्या दिवशी शेकडो लोकांचे जीव वाचले. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्राच्या मथळ्यात एकच बातमी होती. कलेक्टर आर्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून गाव वाचवलं. काही दिवसांनी राज्य सरकारने तिचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय घेतला. पुरस्कार समारंभात संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. पण गर्दीत बसलेला एक अनोळखी माणूस शांतपणे आर्याकडे पाहत होता. त्याच्या हातात एक जुना फोटो होता. तो स्वतःशीच म्हणाला, आर्या, आता तुला त्या सत्तेची वेळ आली आहे, जे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. आर्याला अजूनही माहीत नव्हतं, तिच्या जन्माशी संबंधित एक मोठं रहस्य अजून उलगडायचं बाकी होतं. पुरस्कार समारंभ संपला. आर्या स्टेजवरून खाली उतरली. अनेक लोक तिच्यासोबत फोटो काढत होते. तेवढ्यात पांढरे केस असलेली एक वृद्ध गृहस्थ तिच्यासमोर आले. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता. ते म्हणाले, मॅडम 2 मिनिटं मिळतील का? हा फोटो तुम्ही ओळखता का? आर्याने फोटो हातात घेतला. फोटोमध्ये तिची आई होती, पण तिच्यासोबत एक अनोळखी स्त्री आणि एक लहान बाळही होतं. आर्या आश्चर्याने म्हणाली, ही माझी आई आहे, पण दुसरी स्त्री कोण? वृद्ध गृहस्थांचा आवाज थरथरला. मी त्या सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर होतो. 25 वर्षापासून माझ्या मनावर एक ओझं आहे. आर्या शांतपणे ऐकत राहिली. ते पुढे म्हणाले, तुझ्या जन्माच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये खूप गोंधळ झाला होता. 2 बाळांचा जन्म जवळपास एकाच वेळी झाला. काही कागदपत्रांमध्ये चूक झाली होती. आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे? वृद्ध गृहस्थांनी डोळे पुसले. मला खात्री करून घ्यायची आहे, म्हणून DNA चाचणी करावी लागेल. त्यानंतर सत्य समोर येईल. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. आर्याने आईचा फोटो छातीशी धरला आणि म्हणाली, सत्य काहीही असो, माझी आई तीच आहे, जिने मला प्रेम दिलं, संस्कार दिले आणि जगायला शिकवलं. पण तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. काही दिवसांनी DNA चाचणीसाठी नमुने देण्यात आले. 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, अखेर अहवाल आला.
डॉक्टरांनी लिफाफा आर्याच्या हातात दिला. तिचे हात थरथरत होते. तिने हळूहळू लिफाफा उघडला. पहिली ओळ वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती शांतपणे खुर्चीवर बसली आणि फक्त एवढंच म्हणाली, देवा, हे सत्य मी कधीच कल्पना केली नव्हती. डॉक्टरांनी दिलेला लिफाफा आर्याच्या हातात होता. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने थरथरत्या हाताने रिपोर्ट उघडला. डॉक्टर शांतपणे म्हणाले, मॅडम, तुम्ही ज्या आईवडिलांसोबत वाढलात त्यांच्याशी तुमचं जैविक नातं आहे. हॉस्पिटलमध्ये बाळाची अदलाबदल झालेली नाही. त्या जुन्या नोंदीमध्ये प्रशासकीय गोंधळ होता, पण तुमची ओळख बदललेली नव्हती. आर्याने सुटकेचा श्वास टाकला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, म्हणजे माझी आई माझीच आई होती. डॉक्टरांनी हसून मान हलवली. वृद्ध कंपाऊंडर पुढे आले. मुली, मी अनेक वर्ष अपराधीपणाने जगत होतो. मला वाटत होतं की त्या दिवशी माझ्याकडून मोठी चूक झाली. आज सत्य समोर आलं. आता माझं मन हलकं झालं. आर्या त्यांच्या जवळ गेली. तिने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, चूक लपवण्यापेक्षा सत्य सांगण्याचं धैर्य मोठं असतं. तुम्ही आज ते दाखवलंत. त्या दिवशी आर्याने एक मोठा निर्णय घेतला. तिने जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात नवजात बाळाची ओळख अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी नवी व्यवस्था सुरू करण्याचे आदेश दिले. काही महिन्यातच ती योजना संपूर्ण राज्यात आदर्श ठरली. एके दिवशी आर्या आपल्या जुन्या घरासमोर उभी होती. तिने घराकडे पाहिलं. याच घरातून तिला एकेकाळी बाहेर काढलं गेलं होतं. आज त्याच घराच्या अंगणात तिचे वडील, गावकरी आणि लहान मुली तिचं स्वागत करत उभ्या. तिचे वडील म्हणाले, माझी मुलगी आज फक्त माझा नाही तर संपूर्ण गावाचा अभिमान आहे. आर्याने गावातील मुलींना उद्देशून सांगितलं, मुलगी ही ओझं नसते, मुलगी ही ओझं नसते. तिला संधी दिली तर ती स्वतःचं आणि संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलू शकते. संपूर्ण मैदान टाळ्याच्या गजराने दुमदुमून गेलं. आर्याने आकाशाकडे पाहिलं. तिला तिच्या आईचे शब्द आठवले, एक दिवस तू मोठी होशील, एक दिवस तू मोठी होशील आणि लोक तुला नावाने नाही, तुझ्या कामाने ओळखतील, तुझ्या कामाने ओळखतील. आज ते शब्द खरे ठरले होते. मित्रांनो, आर्याची ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर या कथेतील सर्वात जास्त कोणता प्रसंग तुमच्या मनाला भिडला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मराठी कथासंग्रह या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पुन्हा भेटू एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद. शेवटचा प्रश्न एक विचारते, आर्याने वडिलांना माफ करणं योग्य होतं का? हो की नाही कमेंटमध्ये सांगा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.